संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेत अजूनही युतीचा निर्णय नाही. नाराजांची शिरसाटांच्या निवासस्थानी गर्दी. भाजपाचा सकारात्मक प्रस्ताव न आल्यास वेगळा निर्णय घेण्याचा शिरसाटांचा इशारा. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेंच्या मुलीची निवडणुकीतून माघार. भाजप नेतृत्वाचा आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार तर भाजपाकडून स्वबळाचा नारा. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळाला. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा. निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा. राज ठाकरेंचा कानमंत्र. तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. पुण्यात रवींद्र धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट. मात्र युती संदर्भात अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव नसल्याची धंगेकरांची माहिती. आणि कोल्हापुरात भाजपमध्ये नाराजी नाट्य. सरचिटणीस धनश्री तोडकर तिकीट न मिळाल्यामुळे नाराज. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. राज्यातली महाविकास आघाडी आणि राज्यातली महायुती पुण्यात फुटली. दोन्ही पवार काका पुतण्यांना एकत्र आणण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कारणीभूत ठरली. तर काँग्रेस आणि उबाठानं वेगळी चूल मांडल्यानं लढत तिरंगी होणार आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं. पुण्यात महाविकास आघाडीत फूट. ठाकरेंच्या पक्षाला हाताची साथ. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शरद पवार यांनी मवियाची साथ सोडून थेट अजित पवारांची राजकीय हात मिळवणी केली. पुण्यात महाविकास आघाडी एकसंधपणे लढण्यासाठी पोषक वातावरण असल्याची चर्चा होती. पण पवार काका पुतण्यांनी आघाडी आणि महायुतीला धक्का देत नव्या आघाडीचा प्रयोग केला. खरं तर गेले वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत पवार काका पुतणे एकमेकांच्या विरोधात लढले होते. रोहित पवारांनी तर काका अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना मलिदा गँग ही उपमा दिली होती. पण या महापालिका निवडणुकीत हेच काका पुतणे गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास जणू काही दोन्ही राष्ट्रवादीचं आधीच सगळं ठरलं होतं. गेल्या आठवड्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली. पण त्यानंतर ती चर्चा फिसकटल्याचं बोललं गेलं. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसशी बोलणी सुरू केली. पण ती बोलणी फारशी पुढे जाऊ शकली नाही आणि त्यानंतर थेट पवार काका पुतण्यांच्या पक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आघाडीची घोषणा झाली. हे आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा रोहित पवार यांनी फेटाळून लावली आहे. बघा, महानगरपालिकेचे इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती. पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पुण्यात महाविकास आघाडीला तडे गेले. विशेष म्हणजे मनसेला सोबत घेतल्यानं मुंबईत ठाकरेंच्या पक्षासोबतची युती तोडणाऱ्या काँग्रेसनं
पुण्यात मात्र ठाकरेंच्या पक्षासोबतच निवडणूक लढवणार आहे. पुणे महानगरपालिकेसाठी 45 जागा शिवसेना, काँग्रेस 60 जागा लढवणार आहे. नाही, दोघेही आमचे विरोधकच आहेत ना. आता भाजपनं सचिन भाऊ म्हणले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं तुमचं भांडण, अंडरस्टँडिंग आहे का काय, हे ठरवलं पाहिजे ना. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला विरोध करत काँग्रेसचा हात हातात घेणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यात भाजप शिवसेना विरुद्ध, दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंची आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडीच्या चर्चांना पुण्यात कधी नव्हे ते एवढी रंगीत चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वीची युती आणि आघाडीच्या चर्चांनी पुण्यात कधी नव्हे ते पुण्याच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.